Hello students, welcome back to the online classes. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा चॅप्टर आपण जो स्टार्ट केला होता त्यामध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण फ्लुइड स्टॅटिक्सशी रिलेटेड एक कन्सेप्ट स्टडी केला होता, दॅट इज द सरफेस टेन्शन. ठीक आहे, वी हॅव एक्सप्लेन्ड सरफेस टेन्शन इन डिटेल. ओके, सो आजच्या लेक्चर मध्ये आपण एक नवीन पॉइंट सरफेस टेन्शनलाच एक्सप्लेन करणारा स्टडी करणार आहोत, दॅट इज द सरफेस एनर्जी. हा पॉइंट स्टडी केल्यानंतर सरफेस टेन्शनची आपली जी कन्सेप्ट आहे ती आणखीन क्लिअर होईल आणि सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामध्ये नेमकं काय रिलेशन असतं ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल. पहा, आपण सरफेस टेन्शनला एक्सप्लेन करण्यासाठी डायग्राम ड्रॉ केली होती. यामध्ये आपण एका कंटेनर मध्ये लिक्विड दाखवलं होतं. हा जो आहे, ही जी लाईन इथं मी ड्रॉ केली, इट शोज द फ्री लिक्विड सरफेस. हा काय आहे? फ्री लिक्विड सरफेस. फ्री लिक्विड सरफेस म्हणजे काय? पहा, इकडं एअर आहे, इकडं ते लिक्विड आहे, म्हणजे हा इंटरफेस झाला, बाउंड्री बिटवीन द एअर अँड द लिक्विड, हा झाला फ्री लिक्विड सरफेस. ओके, आणि लिक्विडचे जे सरफेसचे मॉलिक्युल्स असतात, हे सरफेसचे मॉलिक्युल नेट कोएझिव्ह फोर्स यांच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट झाल्यामुळे दे गेट पुल्ड इनसाइड. ते काय होतात? लिक्विडच्या मध्ये ओढले जातात. मात्र त्यांच्यावरती लिक्विडच्या मध्ये ओढणारा नेट डाऊनवर्ड फोर्स, ठीक आहे, लक्षात घ्या, हे जे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत यांच्यावरती नेट कोएझिव्ह फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत आहे. यांच्यावरती नेट कोएझिव्ह फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होत आहे. त्यामुळे हे सरफेसचे मॉलिक्युल लिक्विडच्या मध्ये ओढल्या जात आहेत. ओके, आता पहा, यावरून काय आपल्या लक्षात येतं की जे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत हे एका फोर्समुळे मध्ये ओढल्या चाललेत. ओके, म्हणजे आपल्याला जर एखादा मॉलिक्यूल लिक्विडच्या मधून सरफेसला घेऊन यायचा असेल, आपल्याला जर एखादा मॉलिक्यूल या लिक्विडच्या मधून सरफेसला घेऊन यायचा असेल तर आपल्याला या फोर्सेसच्या अगेन्स्ट मध्ये वर्क करावं लागेल. कशा प्रकारे? लक्षात घ्या, पहा इकडे व्यवस्थित. हा लिक्विड सरफेस आहे, हे इथपर्यंत त्या लिक्विडची सरफेस फिल्म आहे. आता सरफेस फिल्म काय असते आपण पाहिले, आणि आपण पाहिलं कालच्या लेक्चरमध्ये की हे सरफेस फिल्म मध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहेत, सरफेस फिल्म मध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहेत, हे सरफेस फिल्म मधले मॉलिक्युल नेट कोएझिव्ह फोर्सेसमुळे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ओढल्या जात आहेत किंवा लिक्विडच्या इनसाइड मध्ये ओढल्या जात आहेत. यांच्यावरती मध्ये ऍक्ट होणारा, लिक्विडच्या मध्ये ऍक्ट होणारा एक नेट फोर्स त्यांच्यावरती ऍक्ट होतो. म्हणजे तुम्ही इथला मॉलिक्यूल म्हणजे लिक्विडच्या मधला मॉलिक्यूल जर सरफेसला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला या नेट डाऊनवर्ड फोर्सेसच्या अगेन्स्ट मध्ये वर्क करावं लागतं. पहा, लक्षात घ्या, तुम्ही जर एखादा लिक्विडच्या मधून एखादा मॉलिक्यूल सरफेसला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय तर त्यावेळेस या लिक्विडची जी सरफेस फिल्म आहे त्या सरफेस फिल्म मध्ये जो नेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय त्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये वर्क करावं लागेल. कारण हा मॉलिक्यूल जेव्हा वरती घेऊन जात असताना इथून लिक्विड फिल्म मधून तुम्ही सरफेसला घेऊन जाणार आहात तेव्हा हा नेट कोएझिव्ह फोर्स त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढणार आहे. म्हणजे याचं कन्क्लुजन काय आहे, तर लिक्विडच्या मधून लिक्विडच्या सरफेसला आपण जेव्हा मॉलिक्यूल घेऊन जात असतो तेव्हा काय होत असतं, तर या नेट डाऊनवर्ड फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला त्या मॉलिक्यूलवरती वर्क करावं लागतं आणि हे वर्क त्या मॉलिक्यूल मध्ये ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होतं, ज्याला आपण सरफेस एनर्जी म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? सरफेस एनर्जी. पहा, सिम्पली जसं ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये एखादा ऑब्जेक्ट रेज करतो तेव्हा आपण त्याच्यावरती केलेलं वर्क त्या ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं. इन द सेम वे इथं लिक्विडच्या मधून एखादा मॉलिक्यूल सरफेसला घेऊन जायचं असेल तर या नेट डाऊनवर्ड फोर्सेसच्या अगेन्स्ट मध्ये वर्क करावं लागतं आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये केलेलं हे वर्क त्या लिक्विड मॉलिक्यूल मध्ये काय होतं, ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होतं. आणि यामुळे झालं काय, जे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत, लिक्विडच्या सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत, त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही मधल्या वेल इनसाइड दी लिक्विड असलेल्या मॉलिक्युल्सच्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे. लिक्विडच्या सरफेसचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा आपण असं म्हणूयात सरफेस फिल्म मध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी मध्ये असलेल्या मॉलिक्युल्सच्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे.
आणि सरफेसच्या मॉलिक्युलची ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज द सरफेस एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड. त्याला आपण त्या लिक्विडची काय म्हणत असतो, सरफेस एनर्जी. आणि एक युनिव्हर्सल फिनॉमिनॉन आहे, एव्हरी सिस्टीम ट्रायज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. एव्हरी सिस्टीम ट्रायज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी, आणि ती सरफेस एनर्जी आहे. त्याला आपण नाव काय दिले, सरफेस एनर्जी. आणि ती सरफेस एनर्जी मिनिमाइज करण्यासाठीच लिक्विड सरफेस जो आहे दॅट लिक्विड सरफेस ट्रायज टू मिनिमाइज इट्स सरफेस एनर्जी, सॉरी इट्स सरफेस एरिया. पहा परत एकदा एक्सप्लेन करूया. आपण पाहिलं फ्री लिक्विड सरफेस म्हणजे इंटरफेस बिटवीन द एअर अँड द लिक्विड असं आपण कन्सिडर केलं. ओके, त्यामध्ये आपण सरफेस म्हणजे सरफेसच्या मॉलिक्युलवरती कशा प्रकारे नेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतो त्याचा स्टडी केला. सरफेस फिल्म काय असते त्याबद्दल सुद्धा डिस्कशन केलं. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली, जेव्हा आपण लिक्विडच्या मधून काही मॉलिक्युल्सला लिक्विडच्या सरफेसला घेऊन येण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला नेट डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स जो सरफेस फिल्म मध्ये मॉलिक्युल्स वरती ऍक्ट होतो त्याच्या अगेन्स्ट मध्ये वर्क करावं लागेल. आणि ते वर्क त्या लिक्विड सरफेसच्या मॉलिक्युल्स मध्ये ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल, ज्याला आपण सरफेस एनर्जी म्हटलं होतं. ज्याला आपण काय म्हटलं होतं, सरफेस एनर्जी असं म्हटलं होतं. ओके, आणि ही जी सरफेस एनर्जी असणार आहे ती जास्त आहे कशापेक्षा, मध्ये असलेल्या मॉलिक्युल्सच्या पोटेन्शियल एनर्जीच्या कंपॅरिझन मध्ये. अँड एव्हरी सिस्टीम ट्रायज टू मिनिमाइज इट्स सरफेस एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी असं आपण म्हणूया. सिस्टीमची टेंडन्सी काय असते, पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज करण्याची. म्हणजेच सरफेसचे मॉलिक्युल्स त्यांची पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज किंवा सरफेसचा लेअर जो आहे तो सरफेस लेअर पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे करण्यासाठीच तो सरफेस एरिया मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न करेल. ओके, म्हणजे सरफेस फ्री सरफेस ऑफ एनी लिक्विड ट्रायज टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. ठीक आहे, हे कशामुळे मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतो सरफेस एरिया त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. सो पहा आपण आता स्टडी करूयात व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ठीक आहे, हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या की लिक्विड सरफेस एरिया मिनिमाइज करण्याचा प्रयत्न का करत असतो. सो आता स्टडी करूयात रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सो पहा आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, सरफेस हा वर्ड आपण यूज करतोय म्हणजे आपण ही जी प्रॉपर्टी स्टडी करतोय सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ दी सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडचे जे फ्री सरफेस आहे त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या या प्रॉपर्टीज आहेत. पहा याला स्टडी करण्यासाठी, यांच्यातलं रिलेशन स्टडी करण्यासाठी आपण एक सिंपल एक्सपेरिमेंट करू शकतो. ठीक आहे, कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम. अशा प्रकारची एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करा. ठीक आहे, रेक्टँग्युलर फ्रेम, समजा त्या रेक्टँग्युलर फ्रेमचं नाव अशा प्रकारे आहे काहीतरी. या पॉइंटचं नाव आहे समजा ए, या पॉइंटचं नाव बी, या पॉइंटचं नाव सी आणि या पॉइंटचं नाव डी. ठीक आहे, नाव काही असू शकतं. आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी घेतलेली आहे आणि या रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी वरती एक मुव्हेबल आर्म आहे. ठीक आहे, एक आर्म कसा आहे त्या रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी वरती, मुव्हेबल आहे. समजा हा पी क्यू कसा आहे, मुव्हेबल आहे. म्हणजे पहा या एबीसीडी फ्रेम वरती एक पी क्यू आर्म आहे जो मुव्हेबल आहे, म्हणजे तो या डायरेक्शन मध्ये स्लाइड केला जाऊ शकतो. अलॉंग दिस डायरेक्शन हा पी क्यू या डायरेक्शन मध्ये स्लाइड केला जाऊ शकतो. म्हणजे पी क्यू ला तुम्ही बीसी कडे घेऊन जाऊ शकता किंवा इकडे घेऊन जाऊ शकता, राईटला स्लाइड करू शकता किंवा लेफ्टला. म्हणजे रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी आपण कन्सिडर केलीये, त्यावरती एक मुव्हेबल आर्म आपण त्या ठिकाणी फिक्स केलेला आहे, जो त्याच्यावरती जर फोर्सेस ऍक्ट झाले तर या डायरेक्शन मध्ये काय होऊ शकतो, स्लाइड होऊ शकतो. ओके, ठीक आहे, आपण काय करतोय सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामधलं रिलेशन समजून घेत आहोत. ओके, सो ही जी लेंथ आहे पी क्यू ची, म्हणजेच बीसी ची लेंथ जी असेल तीच पी क्यू ची लेंथ असेल. लेट्स सपोज दिस लेंथ बी एल. ही जी लेंथ आहे पी क्यू ची किंवा बीसी ची इक्वल आहे, त्याला आपण कॅपिटल एल न डिनोट केलेला आहे. ओके, नाव डिप दिस रेक्टँग्युलर फ्रेम
इन द सोप सोल्युशन. काय करायचे, ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे ही सोप सोल्युशन मध्ये डीप करायची. ही रेक्टँग्युलर जी पर्टिक्युलर कन्सिडर केलेली आहे ही कशात डीप करायची, फ्रेम सोप सोल्युशन मध्ये, आणि डीप करून बाहेर काढायची. म्हणजे साबणाचं जे सोल्युशन तुम्ही बनवणार आहात त्या साबणाच्या सोल्युशन मध्ये ही रेक्टँग्युलर फ्रेम जी आहे ती डीप करायची आणि बाहेर काढून घ्यायची. तेव्हा या रिजन मध्ये काय तयार होईल, सोप फिल्म तयार होईल. काय तयार होईल, सोप फिल्म. पहा, तुम्ही कधी खेळायला वगैरे घेतला असेल लहानपणी सोप बबल्स फॉर्म करण्यासाठी. ठीक आहे, आपण काय करतो, एक फ्रेम असते आपल्याकडे, ती सोप सोल्युशन मध्ये डीप करतो आणि त्याला असं फुंकर मारतो, त्यामधून असे सोपचे बबल निघतात. बरोबर आहे. म्हणजे आपण अशा प्रकारची फ्रेम जर सोप सोल्युशन मध्ये डीप केली आणि बाहेर काढली तर या रिजन मध्ये सोप फिल्म तयार झालेली असेल. आता एक व्यवस्थित लक्षात घ्या, ही जी सोप फिल्म तयार झाली या सोप फिल्मचे दोन सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. पहा, समजा हा माझा हात म्हणजे एक सोप फिल्म आहे, तर इकडचाही सरफेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि इकडचाही सरफेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे काय, तर दोन सरफेसेस बद्दल आपण बोलतोय. जेव्हा ही रेक्टँग्युलर फ्रेम सोप सोल्युशन मध्ये डीप करून बाहेर काढली तेव्हा दोन सरफेसेस त्या ठिकाणी फॉर्म झाले. एक सोप फिल्म या रिजन मध्ये फॉर्म झाली आहे जिचे दोन सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, इकडचा आणि इकडचा, अशा प्रकारे. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय होईल, इथं जी सोप फिल्म तयार झाली आहे दॅट सोप फिल्म ट्राईज टू रिड्यूस इट्स सरफेस एरिया. दिस सोप फिल्म ट्राईज टू रिड्यूस इट्स सरफेस एरिया. ती सोप फिल्म काय करेल, सरफेस एरिया कमी करण्याचा, मिनिमाइज करण्याचा, रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. आपण सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन समजून घेतोय. ओके, काय केलं, एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे. त्यासाठी एक पर्टिक्युलरली रेक्टँग्युलर फ्रेम बनवली ज्यावरती एक मुव्हेबल आर्म आहे PQ, जो या डायरेक्शन मध्ये स्लाइड केला जाऊ शकतो. ओके, त्याला सोप सोल्युशन मध्ये डीप केलं, बाहेर काढलं. इथं सोप फिल्म तयार झाली असेल या PBCQ रिजन मध्ये. ती सोप फिल्म जी तयार झालीये तिला दोन सरफेसेस आहेत जे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आता ही सोप फिल्म काय करेल, टेंडन्सी काय, आताच आपण एक्सप्लेन केलेली टेंडन्सी पहा. दी सोप फिल्म ट्राईज टू रिड्यूस इट्स सरफेस एरिया. या सोप फिल्मची टेंडन्सी काय असेल, सरफेस एरिया रिड्यूस करण्याची. मग तो सरफेस एरिया रिड्यूस करण्यासाठी ती सोप फिल्म काय करेल, या BP या पर्टिक्युलर आर्मला सुद्धा मध्ये ओढण्याचा प्रयत्न करेल. कारण पहा, सगळेच आर्म जर मध्ये आले तर सोप फिल्मचा एरिया काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो. तो एरिया रिड्यूस करण्यासाठी ती सोप फिल्म हा आर्म, त्यानंतर हा BC आर्म, त्याच्यानंतर हा CQ आर्म आणि त्याच्यानंतर हा PQ आर्म यांच्यावरती इनवर्ड फोर्स ऍक्ट करेल. पहा, सोप फिल्म जी फॉर्म झालीये दॅट सोप फिल्म ट्राईज टू रिड्यूस इट्स सरफेस एरिया, आणि ते करण्यासाठी ती सोप फिल्म या PB, BC, CQ आणि QP या सगळ्याच आर्म वरती इनवर्ड फोर्स ऍक्ट करेल, जेणेकरून या रिजन मधला एरिया काय होईल, रिड्यूस होईल. मात्र पहा, ही PB, BC आणि CQ हे फिक्स आर्म असल्यामुळे यांच्या हे काय होणार नाहीत, मूव्ह होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांना कन्सिडर करायचं नाहीये. आपल्याकडे मुव्हेबल आर्म एकच आहे, तो म्हणजे PQ. आणि त्या मुव्हेबल पहा यांच्यावरती सुद्धा फोर्स ऍक्ट होणार आहे. PB म्हणजे याला इकडे ओढेल ती सोप फिल्म, याला इकडे ओढेल, याला इकडे ओढेल, याला इकडे. मात्र हे बाकीचे आर्म मुव्हेबल नाहीये, ते इममुव्हेबल आहेत, ते मूव्ह होऊ शकणार नाही. म्हणजे आपण कोणाला कन्सिडर करणार, या PQ ला, जो या डायरेक्शन मध्ये स्लाइड होऊ शकतो. आता पहा, या PQ वरती F एवढा फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍक्ट होणार आहे, जेणेकरून त्या सोप फिल्मचा एरिया काय व्हायचा प्रयत्न करेल, रिड्यूस व्हायचा प्रयत्न करेल. त्यामुळे PQ वरती इकडे या साईडला फोर्स ऍक्ट होईल. तो फोर्स समजा F अमाऊंटचा आहे. तो फोर्स काय आहे, F अमाऊंटचा. ओके, आता लक्षात घ्या, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण एक्सटर्नल एक फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट केलाय F' अमाऊंटचा, ज्यामुळे त्या PQ ला आपण त्या सरफेस टेन्शनच्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये मूव्ह केलं थ्रू अ डिस्टन्स dx. व्यवस्थित लक्षात घ्यायचं, आपण काय केलंय, dx डिस्टन्स मूव्ह केलं. पहा, मी या पेनला वरती घेऊन चाललोय.
म्हणजे मी याच्यावरती याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणारा इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शनचा फोर्स अप्लाय केला आणि मी याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये घेऊन चाललोय. इन द सेम वे लक्षात घ्या काय झालं, सोप फिल्म एरिया रिड्यूस करण्यासाठी या PQ आर्म वरती लेफ्टवर्ड डायरेक्शनला फोर्स ऍक्ट करेल. आपण काय करतो पहा, आपण जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन स्टडी करतो तेव्हा हे दोन फोर्सेस इक्वेट करत असतो. मग आपण काय करतो, या PQ ला राईटला मूव्ह करण्यासाठी आपण एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला F डॅश, एक्सटर्नल फोर्स F डॅश अप्लाय केला, जो F डॅश ग्रेटर दॅन इक्वल टू F असावा लागतो. पहा, सोप फिल्म PQ आर्मला लेफ्टला मूव्ह करण्याचा प्रयत्न करते, आपण एक्सटर्नल फोर्स F डॅश अप्लाय करून त्याला राईटला मूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. हा F डॅश ग्रेटर दॅन इक्वल टू F असला पाहिजे, परंतु आपण मॅथमॅटिकली याला सॉल्व्ह करण्यासाठी इक्वल टू घेतो. म्हणजे आपण जो F डॅश फोर्स अप्लाय करून PQ या आर्म वरती आपण F डॅश हा फोर्स अप्लाय करून त्याला जी राईट साइडला सर्टन डिस्टन्स dx न मूव्ह केलंय, याचा अर्थ आपण सोप फिल्म त्याच्यावरती सरफेस टेन्शनमुळे जो F फोर्स ऍक्ट करत होती, परत पहा, सोप फिल्म PQ आर्म वरती सरफेस टेन्शनमुळे लेफ्ट साइडला जो फोर्स ऍक्ट करत होती त्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये F डॅश वर्क करणार आहे. त्या F फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये हा F डॅश काय करणार आहे, वर्क करणार आहे. आणि ते वर्क या सरफेस फिल्म मध्ये ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल, ज्याला आपण सरफेस एनर्जी म्हणणार आहोत. ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस एनर्जी. ठीक आहे. सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. सोप फिल्म एरिया रिड्यूस करण्यासाठी PQ ला लेफ्ट कडे ओढण्याचा प्रयत्न करेल. आपण एक्सटर्नल फोर्स F डॅश अप्लाय केला, जो सोप फिल्मला dx डिस्टन्सनं राईटला मूव्ह करतोय. म्हणजे या सरफेस टेन्शनमुळे ऍक्ट होणाऱ्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये हा एक्सटर्नल फोर्स वर्क करत आहे. आणि आपल्याला माहितीये वर्क डन अगेन्स्ट द conservative force stores as a potential energy in the given object. ठीक आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलं होतं आपण की एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती एखाद्या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये झालेलं वर्क ऍज अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होतं. ओके. मग पहा, इथं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. मग फोर्स काय असतो, फोर्स इज अ सरफेस टेन्शन इंटू लेंथ. आता पहा, आपण जी अशा प्रकारची रेक्टँग्युलर फिल्म ड्रॉ केली होती, सॉरी रेक्टँग्युलर फ्रेम ड्रॉ केली होती, त्याचा आर्म PQ, याची लेंथ L आहे. याची लेंथ किती आहे, L. सरफेस टेन्शनचा फोर्स इकडे ऍक्ट करतोय, एक्सटर्नल फोर्स त्याला अपोज करतोय F डॅश. ओके. सो हा F डॅश जो असणार आहे तो F च्याच इक्वल आहे. F काय आहे, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. F काय आहे, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. आता लक्षात घ्या, त्यामुळे एक्सटर्नल फोर्समुळे जे डिस्प्लेसमेंट झालं या आर्मचं, ते डिस्प्लेसमेंट समजा dx आहे. किती आहे, dx. कोणी केलंय वर्क, F डॅश, सॉरी वर्क कोणी केलंय, F डॅश न. त्या F डॅश न त्या फ्रेमला किती डिस्टन्स न मूव्ह केलंय, dx न. म्हणजे F डॅश इंटू dx हे काय असणार आहे, वर्क डन. आणि ते कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट झालंय, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. ओके. तर तो F डॅश F च्या बरोबर असेल आणि तो काय असेल मग, सरफेस टेन्शन इंटू लेंथ. सो इट इज अ T इंटू 2L. आता हे 2L का घेतलं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की दोन सरफेसेस आहेत, एक या साईडचा हा सरफेस आहे आणि हा सरफेस आहे. मग हे L असेल तर हे L असेल, म्हणून त्याला आपण काय घेतलं, 2L घेतलं. आपण दोन सरफेसेस बद्दल बोलतोय, हा आणि पाठीमागचा एक. सोप फिल्म जी तयार झाली तिला दोन सरफेसेस असणार आहेत, इकडचा एक आणि इकडचा आहे. म्हणून आपण सरफेस टेन्शन T मल्टिप्लाइड बाय टोटल लेंथ दोन्ही साइडची मिळून किती झाली, 2L एवढा तो फोर्स असणार आहे. सो T इंटू 2L हा सरफेस टेन्शनचा फोर्स झाला. सो लेट वर्क डन इज dW. या एक्सटर्नल फोर्सनं या आर्म PQ ला dx डिस्टन्स न मूव्ह केलं, तेव्हा समजा dW एवढं वर्क झालं असेल तर ते काय असेल, F डॅश इंटू dx. काय असेल, F डॅश इंटू dx. आता F डॅश काय आपल्याकडे, T इंटू हा 2L इंटू dx. ओके. सो T इंटू आता लक्षात घ्या, हे dx आणि हे L. पहा, हे dx
आणि हे एल म्हणजे हा एवढा एरिया मिळाला या दोघांच्या मल्टिप्लिकेशन. पहा जेवढ्यानं ती मूव्ह झालीये, जेवढा एरिया त्या पीक्यू आर स्वीप केलाय डीएक्स डिस्टन्स मूव्ह करताना, तो एरिया कोणता आहे डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल. मग एका साइडचा डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल आणि दुसऱ्या साइडचा डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल हा काय येईल 2 इंटू डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल. परत एकदा पहा, सरफेस फिल्मला दोन सरफेस आहेत, हा एक हा एक. मग पहा हे डीएक्स आहे आणि हे लेंथ एल आहे. मग हे डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल काय येईल, हा एवढा एरिया आणि परत डीएक्स मल्टिप्लाइड बाय एल हा इकडचा एरिया, दोन्ही मिळून काय झालं 2L इंटू डीएक्स म्हणजे टोटल एरिया झाला डीए. सो डीडब्ल्यू इज इक्वल्स टू टीडीए. आणि हे जे डीडब्ल्यू आहे वर्क डन ऑन दॅट पीक्यू इज स्टोर्ड ऍज अ सरफेस एनर्जी, is stored as a surface energy in that film that is equals to T into dA. मग dA काय चेंज इन एरिया. dA काय त्या फोर्समुळे एरियामध्ये झालेला चेंज. ओरिजिनल एरिया तर हा आहे, पण हा जो एरिया आपण घेतलाय हा काय झाला चेंज इन एरिया. तो कशामुळे झाला चेंज इन एरिया, आपण जे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला होता अगेन्स्ट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ज्यांचे मॅग्निट्यूड इक्वल आहे. सो सरफेस एनर्जी इक्वल्स टू टी इंटू डी. याला आपण डीडब्ल्यू ठेवूयात. डीडब्ल्यू म्हणजे काय असणार आहे सरफेस एनर्जी. सो टी इक्वल्स टू डीडब्ल्यू डिवायडेड बाय डी ए. सो दिस इज द सरफेस टेन्शन. सो सरफेस टेन्शन इज चेंज इन सरफेस एनर्जी. या मुवमेंटमुळे सरफेस एनर्जी मध्ये झालेला चेंज डिवायडेड बाय चेंज इन एरिया इज द सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन बरोबर एनर्जी, सरफेस एनर्जी अपॉन एरिया हे रिलेशन आपल्याला मिळालं. सरफेस एनर्जी अपॉन एरिया हे रिलेशन आपल्याला मिळालं. पहा एक सिंपल एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी स्टडी केलाय ज्याच्या माध्यमातून आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्याबद्दलचं रिलेशन स्टडी केलंय. ठीक आहे. पहा पीक्यू आर्म मुव्हेबल होता या रेक्टँग्युलर फ्रेमचा. सोप सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर इथं सोप फिल्म तयार झाली. त्या सोप फिल्मला याच्यावरती लेफ्ट साइडला फोर्स ऍक्ट केला ड्यू टू द प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी, त्याला एनर्जी रिड्यूस करायची म्हणजे सरफेस एरिया रिड्यूस करावा लागेल. परंतु आपण त्याला बॅलन्स करणारा अपोजिट फोर्स एक्सटर्नली ऍक्ट केला एफ डॅश, ज्यानं त्याचं या सरफेस टेन्शनच्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये डीएक्स डिस्टन्सनं मूव्ह केलं त्याला पीक्यू आर्मला. म्हणजे त्यानं काय केलंय पीक्यू आर्म वरती या सरफेस टेन्शनच्या फोर्सच्या अगेन्स्ट मध्ये वर्क केलंय जे त्यामध्ये सरफेस एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल. ओके. आणि हे त्याचं डेरिवेशन आपण कम्प्लिटली इथं पाहिलंय. सो दिस इज द कम्प्लीट रिलेशन बिटवीन द सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचंय. आता पहा व्यवस्थित, सरफेस टेन्शन म्हणजे काय आपल्या लक्षात आलं, सरफेस एनर्जी म्हणजे काय लक्षात आलं, आणि आता सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामधलं रिलेशन सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. यांच्यामधलं रिलेशन सुद्धा लक्षात आलेलं आहे. सो सिम्पली आपण काय सांगतोय पहा, ऑब्जेक्ट त्या फ्री लिक्विड सरफेसची टेंडन्सी काय असणार आहे, त्याची टेंडन्सी असणार आहे टू रिड्यूस द सरफेस एरिया. सरफेस एरिया काय करायचं आहे रिड्यूस इन ऑर्डर टू मिनिमाइज द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय करायची मिनिमाइज करायची. आणि यालाच पकडून आपण हे सगळं एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. पहा आपल्याला नवीन सिलेबस नुसार तुम्ही जर तुमच्या टेक्स्ट बुकचा 12th स्टँडर्डच्या टेक्स्ट बुक मधून स्टेट बोर्डच्याच जर हा फ्लुइड डायनामिक्सचा फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट म्हणूयात आपण, कारण त्यामध्ये स्टॅटिक्स आणि डायनामिक्स दोन्ही पण आहे. हा फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट जर व्यवस्थित स्टडी केला प्रत्येक पॉइंट ना पॉइंट तर तुम्हाला एनसीआरटी सुद्धा करण्याची आवश्यकता नाहीये. नेट आणि जेडब्ल्यू मेन्स साठीचं सगळं फ्लुइड मेकॅनिक्स आपल्या या चॅप्टर मध्ये कव्हर होतं. ओके. सो आपण प्रेशर स्टडी केलं, प्रेशर नंतर सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. ठीक आहे. सो न्यू पॉइंट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. न्यू पॉइंट आहे आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय टर्म आहे ते एक्सप्लेन करूया. पहा, जेव्हा एखादं लिक्विड एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, जनरली आपण ज्या कंटेनर मध्ये लिक्विडला पोअर करतो ते कंटेनर म्हणजे एक सॉलिड सबस्टन्स आहे. सो जेव्हा लिक्विड एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं तेव्हा ते मेनिस्कस फॉर्म करतं. ते मेनिस्कस एक तर कॉन्केव्ह असू शकतं किंवा कॉन्व्हेक्स असू शकतं. दॅट टोटली डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ लिक्विड.
म्हणजे या कंटेनरमध्ये समजा वॉटर आहे, तर समजा तो वॉटर अशा प्रकारचा शेप घ्यायचा प्रयत्न करतो, आणि समजा मर्क्युरी आहे तर मर्क्युरी अशा प्रकारचा शेप घ्यायचा प्रयत्न करेल. एकदम प्युअर वॉटर आणि ग्लास जर असेल, ठीक आहे, हे दोघांवरती डिपेंड असतो. पहा, पर्टिक्युलरली आपण जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये जेव्हा लिक्विड पोअर करतो तेव्हा तो लिक्विडचा सरफेस एक मेनिस्कस फॉर्म करतो. तो कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स असू शकतो, ठीक आहे. तर ते डिपेंड असणारे लिक्विडच्या टाईप वरती, लिक्विडचा टाईप याच्यावरती सुद्धा ते डिपेंड असणार आहे. तसंच जे कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण ते लिक्विड ठेवलंय त्याचं मटेरियल काय असणार आहे याच्यावरती सुद्धा डिपेंड असतो. म्हणजे प्युअर वॉटर आणि ग्लास जर घेतलं तुम्ही तर ते अशा प्रकारचं येतं, ठीक आहे. प्युअर वॉटर आणि ग्लास, इकडे काच आहे आणि इकडे प्युअर वॉटर आहे, तरी अशा प्रकारचा सरफेस त्या ठिकाणी फॉर्म होत असतो, ठीक आहे. हे कसे फॉर्म होतात यांच्याबद्दलचं डिटेल डिस्कशन आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेऊया. सो पहा, वी आर गोइंग टू स्टडी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जेव्हा एखादं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं, म्हणजे त्यामध्ये हे पण कन्सिडर करणार आपण की एखादा लिक्विड ड्रॉपलेट आहे, समजा काचेच्या सरफेसवरती एखादा लिक्विड ड्रॉप फॉर्म झालेला आहे, पाण्याचा थेंब, म्हणजे तो सुद्धा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्येच लिक्विडची कंडिशन झाली. सो लिक्विड जेव्हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं तेव्हा ते एक तर कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स अशा प्रकारचा मेनिस्कस फॉर्म करतं, आणि तो मेनिस्कस फॉर्म होणारे हे कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतं, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टची कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला या पॉइंटमध्ये स्टडी करायचे. सो पहिल्यांदा डिफाईन करूयात अँगल ऑफ कॉन्टॅक्टला. पहा, समजा एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे आणि त्याचा फ्री सरफेस अशा प्रकारचा कॉन्केव्ह आहे, याला कॉन्केव्ह म्हणतो आपण. दुसरं एक घेतलं कंटेनर, त्याच्यामध्ये एक लिक्विड आहे आणि त्या लिक्विडचा सरफेस अशा प्रकारचा कॉन्व्हेक्स आहे. ओके, सो पहा, हा झाला फ्री लिक्विड सरफेस. या फ्री लिक्विड सरफेसला मी एक टँजंट ड्रॉ करतो इथे. त्या फ्री लिक्विड सरफेसला एक कर्व आहे, त्याला मी काय केली, एक टँजंट ड्रॉ केली. इथं सुद्धा मी या फ्री लिक्विड सरफेसला एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. ओके, आणि मी आता अँगल कोणत्या दोघातला घेतोय ते व्यवस्थित लक्षात घ्या. अँगल कोणत्या दोघातला घेतो, हा अँगल घेतला मी, हा, याला मी नाव दिलं थिटा. इथं सुद्धा मी हा अँगल घेतला, याला नाव दिलं थिटा. आणि हा थिटा म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. हा थिटा म्हणजेच काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. मग नेमकं कोणत्या अँगलला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचे पहा. सो दिस इज द फ्री लिक्विड सरफेस. हा कॉन्केव्ह आहे, इट इज अ फ्री लिक्विड सरफेस. हा पण फ्री लिक्विड सरफेस आहे, हा पण फ्री लिक्विड सरफेस आहे. सॉरी, इथं हा कॉन्केव्ह आहे. दिस इज अ कंडिशन ऑफ कॉन्केव्ह फ्री लिक्विड सरफेस अँड दिस इज अ कॉन्व्हेक्स. ओके, आता लक्षात घ्या, मी कोणत्या अँगलला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलंय, त्या फ्री लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट, फ्री लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट, आणि ते लिक्विड ज्या कंटेनरमध्ये आहे त्या कंटेनरची वॉल यांच्यातला अँगल घेतलाय. आता प्रश्न असा पडतो, त्यांच्यातला अँगल मी इकडेही घेऊ शकलो असतो, ही कंटेनरची वॉल आणि ही टँजंट टू द फ्री लिक्विड सरफेस. बट त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अँगल इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड, मेजर्ड इनसाइड द लिक्विड, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. इथं सुद्धा पहा, हा फ्री लिक्विड सरफेस कॉन्व्हेक्स आहे, त्याला ड्रॉ केलेली टँजंट आणि त्या कंटेनरची वॉल यांच्या दरम्यानचा लिक्विडच्या सरफेस मध्ये मेजर केलेला अँगल. कारण आपण काय कन्फ्युजन काय होऊ शकतं, इथं सुद्धा अँगल आहे त्या वॉलमध्ये आणि या टँजंट मध्ये, परंतु अँगल कुठे मेजर करायचा आहे, इनसाइड दी लिक्विड. अँगल कुठे मेजर करायचा, इनसाइड दी लिक्विड. मग कशा प्रकारे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला आपण डिफाईन करू शकतो, अँगल बिटवीन दी tangent drawn to the free liquid surface, tangent drawn to the free liquid surface at the point of contact. Point of contact म्हणजे काय पहा, ही ती वॉल आहे कंटेनरची आणि इथं ते लिक्विडचा असा सरफेस फॉर्म झालाय. पहा, इथं त्या लिक्विडचा अशा प्रकारे सरफेस फॉर्म झालाय. तर हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लिक्विड जिथं त्या कंटेनरच्या वॉल सोबत कॉन्टॅक्ट क्रिएट करतोय ती वॉल म्हणजे तो पॉइंट झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला फ्री लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला फ्री लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट आणि कंटेनरची वॉल यांच्यामधला इनसाइड दी लिक्विड मेजर केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल.
ठीक आहे. सो आय सपोज ना यू क्लिअर दिस. ओके, पहा एकदम सिंपल आहे. काय होतं, लिक्विड जेव्हा सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तो मेनिस्कस फॉर्म करतो. त्या मेनिस्कसचा शेप कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स असू शकतो. दॅट डिपेंड्स ऑन दी टाइप ऑफ लिक्विड. ओके, आणि फ्री लिक्विड सरफेसला आपण जेव्हा त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला एखादी टँजंट ड्रॉ करतो, ती पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला ड्रॉ केलेली टँजंट आणि त्या कंटेनरची वॉल किंवा आपण सॉलिड सरफेस म्हणूयात, यांच्यातला लिक्विडच्या इनसाइड मध्ये मोजलेला अँगल म्हणजे काय असणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. सो हिअर थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टला डिफाईन सुद्धा आपण केलेले, अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द free liquid surface at the point of contact and the solid surface measured inside the liquid is called as angle of contact. फ्री लिक्विड सरफेसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला ड्रॉ केलेली टँजंट आणि कंटेनरची वॉल यांच्या मधला लिक्विडच्या मध्ये मेजर केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल. ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो पहा, कधी तो ऍक्यूट असतो, कधी तो ऑब्च्युअस असतो आणि कधी तो झिरो असतो. तर या कंडिशन कशावरती डिपेंड आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्यूट कधी असतो. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्यूट कधी असणार आहे. ओके, यासाठी आपण एक डायग्राम ड्रॉ करूयात. मग समजा हे अशा प्रकारचे एक कंटेनर घेतलंय मी. या कंटेनरमध्ये सर्टनली इथं एक लिक्विड आहे. इथपर्यंत हा फ्री लिक्विड सरफेस आहे. आता एक कॉन्केव्ह का झालं आपण अगोदरच ड्रॉ केलं, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला मध्येच मिळेल आहे. हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता लक्षात घ्या, हे इकडं काय आहे, दिस इज अ वॉल ऑफ कंटेनर. तिला काहीतरी थिकनेस असणार आहे. सो दिस इज अ वॉल ऑफ कंटेनर. या कंटेनरची ही वॉल आहे, तिची समजा ही थिकनेस आहे. पहा, इथं असलेला हा जो मॉलिक्यूल आहे, इथं असलेला हा जो मॉलिक्यूल आहे, कुठे तो मॉलिक्यूल, ऍट द इंटरफेस. कशाचा इंटरफेस, लिक्विड आणि हे सॉलिड. कंटेनर म्हणजे इथं आपण हा वर्ड सॉलिड जो यूज करतोय तो त्या कंटेनरच्या वॉलसाठी, आणि त्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड आहे. तर लिक्विडच्या सरफेसला त्या सॉलिड लिक्विडच्या इंटरफेसवरती आपण एक मॉलिक्यूल त्या लिक्विडचा कन्सिडर केलाय. ओके, आता त्या लिक्विड मॉलिक्यूल वरती जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत, त्या लिक्विड मॉलिक्यूल वरती जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्यातला एक फोर्स म्हणजे हा झाला पहा, त्या सॉलिडमुळे ऍक्ट होणारा किंवा त्या कंटेनरच्या वॉलमुळे ऍक्ट होणारा तो असतो ऍडेझिव्ह फोर्स. हा लिक्विडचा मॉलिक्यूल आणि कंटेनरच्या वॉलमुळे त्याच्यावरती ऍक्ट होणारा ऍडेझिव्ह फोर्स, तो ऍडेझिव्ह फोर्स त्या कंटेनरची जी वॉल आहे त्या कंटेनरच्या वॉलला परपेंडिक्युलर असेल. त्या कंटेनरच्या वॉलला कसं असेल, परपेंडिक्युलर. आणि या लिक्विडमुळे, या कंटेनरमध्ये असलेल्या लिक्विडमुळे या मॉलिक्यूलवरती ऍक्ट होणारा कोएझिव्ह फोर्स इकडे ऍक्ट होईल. समजा या मॉलिक्यूलचं नाव मी ए घेतलं, इकडं पहा पी नाव दिलं मी याला, आणि याला इथं मी सी नाव दिलं समजा. ओके, म्हणजे एपी बार हा काय आहे, एपी बार हा काय झाला, ऍडेझिव्ह फोर्स. एपी बार काय झाला, ऍडेझिव्ह फोर्स. कोणी कोणावरती ऍक्ट केलेला, इथं असलेल्या लिक्विड मॉलिक्यूल वरती ही जी वॉल आहे कंटेनरची म्हणजे त्या सॉलिडनं ऍक्ट केलेला ऍडेझिव्ह फोर्स. आणि हा एसी बार काय आहे, हा एसी बार आहे कोएझिव्ह फोर्स. एसी बार काय आहे, कोएझिव्ह फोर्स. म्हणजे त्या गिव्हन लिक्विड मॉलिक्यूल वरती आपण जो कन्सिडर केला त्याच्यावरती त्याच्या इकडच्या या लिक्विड मॉलिक्युल्सनं ऍक्ट केलेला कोएझिव्ह फोर्स जो एसी बार आहे. आता लक्षात घ्या, आपण अशा लिक्विड्स बद्दल बोलतोय जे लिक्विड दॅट द लिक्विड्स पार्शियली वेट्स दी सॉलिड. पार्शियली वेट्स दी सॉलिड. पार्शियली वेट्स दी सॉलिड. वेट करणे म्हणजे त्या सॉलिडला ओलं करणे. सो पार्शियली वेट दी सॉलिड्स मध्ये केरोसिन वगैरे सारखे एक्झाम्पल येतात, केरोसिन किंवा इम्प्युअर वॉटर. सो केरोसिन काय करतं, तर पार्शियली वेट करतं गिव्हन सॉलिडला म्हणजेच गिव्हन कंटेनरला. यांच्या कंडिशन मध्ये हा जो पर्टिक्युलरली एपी बार ऍक्ट झालाय म्हणजे ऍडेझिव्ह फोर्स, आणि हा एसी बार जो ऍक्ट झालाय कोएझिव्ह फोर्स, यांचा जो रिझल्टंट येतो हा इकडे येतो अशा प्रकारे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. याला पॅरलल लाईन इथं ड्रॉ केली आपण, आणि याला पॅरलल इकडनं अशी ड्रॉ करता येईल. ठीक आहे,
म्हणजे या दोघांचा रिझल्टंट एपी बार आणि एसी बारचा हा रिझल्टंट कुठे आलेला आहे, इकडे. कुठे आलेला आहे, इकडे त्या कंटेनरच्या वॉलमध्ये आलेला आहे. ओके, आता लक्षात घ्या, परत एकदा पहा. इथं एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे ज्याच्यावरती एपी बार हा फोर्स आहे, म्हणजे ऍडेसिव्ह फोर्स ड्यू टू द वॉल ऑफ कंटेनर. एसी बार म्हणजेच कोएसिव्ह फोर्स ड्यू टू दिस पर्टिक्युलर लिक्विड मॉलिक्युल्स. आता ऍडेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे, हा ऍडेसिव्ह फोर्स या कोएसिव्हच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असल्यामुळे, कारण कोणत्या प्रकारच्या लिक्विड बद्दल बोलतोय, पार्शियली वेट दी सॉलिड, आणि सॉलिडचे मॉलिक्युल एकमेकांच्या खूप जवळ असतात. पहा, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली याच्यावरती एअरमुळे सुद्धा ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट होतोय, परंतु तो आपण निग्लेक्ट करतो कारण एअरची डेन्सिटी खूप कमी असते. परंतु समजा तुम्ही हे कंटेनर जे घेतलंय ते ग्लासचं आहे, तर या ग्लास म्हणजे एक सॉलिड आहे, त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या खूप जवळ आहेत, म्हणजे एक हाय डेन्सिटी सबस्टन्स आहे. काय आहे, हाय डेन्सिटी सबस्टन्स आहे. आणि आपण असं लिक्विड कन्सिडर केलंय दॅट लिक्विड पार्शियली वेट्स दी पर्टिक्युलर सॉलिड. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊयात केरोसिन. मग इकडे ऍक्ट झालाय ऍडेसिव्ह फोर्स, इकडे कोएसिव्ह, या दोघांचा रिझल्टंट जो आहे त्याला आपण AR बारनं डिनोट केलं. सो AR बार काय आहे, AR बार इज द रिझल्टंट फोर्स. म्हणजे या मॉलिक्युल ए वरती ऍक्ट होणारा ऍडेसिव्ह फोर्स आणि कोएसिव्ह फोर्स यांचा रिझल्टंट AR बार इकडे आला. आता पहा, हा सरफेस असा कॉन्केव्ह का झालाय, जे एक्सप्लेनेशन इथं आहे तेच एक्सप्लेनेशन या पॉइंटला सुद्धा लागू पडतं. मग हा कॉन्केव्ह होण्यामागे कारण काय असतं पहा. इन ऑर्डर टू मेंटेन द इक्विलिब्रियम, तुम्ही जर इक्विलिब्रियमच्या कंडिशनचा चांगल्या प्रकारे स्टडी केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. इन ऑर्डर टू मेंटेन द इक्विलिब्रियम, हा जो लिक्विड सरफेस आहे हा स्वतःला अशा प्रकारे ऍडजस्ट करेल जेणेकरून त्या लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट AT, त्या लिक्विड सरफेसला ड्रॉ केलेली टँजंट ही AR बारला म्हणजे त्या रिझल्टंट फोर्सला कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर. ही इक्विलिब्रियम कंडिशन झाली. पहा, हा लिक्विडचा सरफेस जो आहे तो अशा प्रकारचा शेप घेईल जेणेकरून हा पर्टिक्युलर जो पॉइंट आहे याच्यावरती ऍक्ट झालेला रिझल्टंट फोर्स AR बार जो आहे, तो रिझल्टंट फोर्स AR बार त्या लिक्विडच्या सरफेसला काढलेल्या टँजंटला परपेंडिक्युलर असला पाहिजे. ही इक्विलिब्रियम कंडिशन झाली, आणि ती अचीव्ह करण्यासाठी म्हणजे ही टँजंट AR बारला परपेंडिक्युलर येण्यासाठी लिक्विडचा सरफेस अशा प्रकारचा कॉन्केव्ह बनलाय. अँड दिस हॅपन्स इन केस ऑफ द लिक्विड्स विच पार्शियली वेट्स दी सॉलिड. म्हणजे ज्यांचं सॉलिड सोबतचं ऍडेसिव्ह फोर्स बऱ्यापैकी जास्त असतो, त्यामुळे त्या ऍडेसिव्ह आणि कोएसिव्ह फोर्सेसच्या रिझल्टंटचा विचार केला तर तो इकडे आला, रिझल्टंट सॉलिड मध्ये आलाय. म्हणजे हा जो मॉलिक्युल हा क्रिप अप होईल इकडे अशा प्रकारचे, ठीक आहे, वरती चढेल तो, कारण त्याला त्या मॉलिक्युलवरती जो रिझल्टंट फोर्स ऍक्ट झालाय तो रिझल्टंट फोर्स त्या लिक्विड सरफेसला काढलेल्या टँजंटला परपेंडिक्युलर येण्यासाठी म्हणजेच इक्विलिब्रियम कंडिशन मिळवण्यासाठी हा लिक्विड सरफेस अशा प्रकारे कॉन्केव्ह बनतो. सो दिस इज द एक्सप्लेनेशन हाऊ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट, किंवा कोणत्या कंडिशन मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट येतो. ओके, सो ऑब्व्हियसली काय, हा ऍडेसिव्ह फोर्स AP बार AC बार पेक्षा काय आहे, जास्त आहे. त्यामुळे रिझल्टंट जो आहे तो त्या ऍडेसिव्ह फोर्स कडे आलेला आहे. रिझल्टंट फोर्स कुठे आलेला आहे, त्या ऍडेसिव्हच्या साईडला आलेला आहे. आपल्याला माहितीये दोन फोर्सेसचा रिझल्टंट हा कोणाच्या जवळ जास्त येतो, ज्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे त्याच्या. ठीक आहे, सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ दी हाऊ वेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अॅक्यूट अँड वाय फ्री लिक्विड सरफेस टेक्स द कॉन्केव्ह सरफेस. कॉन्केव्ह मेनिस्कस तो कधी बनवतो याचं हे एक्सप्लेनेशन आहे. ओके, पहा मॉलिक्युलर लेवलला आणखीन बऱ्याच प्रकारे याला एक्सप्लेन केल्या जाऊ शकतं. ठीक आहे, सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की तो कशा प्रकारे ऍडजस्ट झालाय, त्यानं इक्विलिब्रियम कशा प्रकारे मेंटेन केलेली आहे ते. ठीक आहे, हे झालं अॅक्यूट साठीचं. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्युस कधी असेल त्यासाठीचं एक्सप्लेनेशन आपण पाहूयात. पहा, आपण ड्रॉ करताना अगोदर ड्रॉ अशा प्रकारचे पर्टिक्युलर कंटेनर आहे, याच्यामध्ये एक लिक्विड सरफेस आहे, तो अशा प्रकारचा शेप घेतोय. आता तो का घेतो तसा शेप, त्याचं एक्सप्लेनेशन परत आपल्या याच्यामध्येच पाहायचं.
आता मी इथं एक लिक्विडचा पर्टिक्युलर मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्याला परत नाव दिलं मी ए. ठीक आहे, आता ही झाली वॉल ऑफ कंटेनर, ही झाली वॉल ऑफ कंटेनर. आता काय पहा, याच्यावरती ऍक्ट होणारा हा पी आहे, एपी बार जो आहे, हा एपी बार परत काय आहे, इट इज अ ऍडेझिव्ह फोर्स. ऍडेझिव्ह फोर्स कोणामुळे कोणावर ऍक्ट झालेला, त्या लिक्विड मॉलिक्यूल वरती या कंटेनरच्या वॉलमुळे ऍक्ट झालेला ऍडेझिव्ह फोर्स. आणि आणखी एक येईल हा पर्टिक्युलरली हा सी, इथे येईल पॉइंट सी समजा. तर हा ए सी बार हा काय आहे, एसी बार इज द कोएझिव्ह फोर्स. एसी बार इज द कोएझिव्ह फोर्स. आता ह्या दोघांचा रिझल्टंट जर आपण घेतला तर आपण काय करतो, रिझल्टंट साठी याला पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि याच्यातून याला पॅरलल लाईन जर ड्रॉ केली अशा प्रकारे, तर रिझल्टंट हा इकडे येईल. ठीक आहे, थोडं ड्रॉ करताना अप टू द स्केल ड्रॉ केलं तर ते व्यवस्थित येतं. ओके, सो मी असं कन्सिडर करतो की रिझल्टंट जो येणार आहे तो रिझल्टंट इकडे असेल. ए वरती पहा, एपी बार हा कोएझिव्ह फोर्स, सॉरी ऍडेझिव्ह फोर्स आहे आणि एसी बार हा कोएझिव्ह फोर्स आहे. या दोघांचा रिझल्टंट कसा ऍक्ट होईल, तर या दोघांचा रिझल्टंट इकडे ऍक्ट होईल. ठीक आहे, सो हा झाला यांचा रिझल्टंट, इथं नाव दिलं मी ए आर. सो ए आर बार इज द रिझल्टंट, ए आर बार इज द रिझल्टंट. आणि मग लिक्विड सरफेस कसा शेप घेतो, तर लिक्विडच्या फ्री सरफेसला काढलेली टँजंट ही रिझल्टंट फोर्सला कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर. पहा इथे परपेंडिक्युलर वाटत नाही, पण तुम्ही तशा प्रकारे डायग्राम ड्रॉ करायची. म्हणजे ऑब्व्हियसली काय लक्षात येते पहा, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्युअस कधी येतो, जेव्हा हा एसी बार ग्रेटर असतो एपी बार पेक्षा. एसी बार जेव्हा ग्रेटर असतो एपी बार पेक्षा, म्हणजे कोएझिव्ह फोर्स, त्या लिक्विड मॉलिक्युल्स मधला कोएझिव्ह फोर्स हा लिक्विड आणि त्या सॉलिड मधल्या ऍडेझिव्ह फोर्स पेक्षा जास्त असतो, तेव्हा त्या दोघांचा रिझल्टंट इकडे येतो आणि लिक्विड सरफेस अशा प्रकारे स्वतः ऍडजस्ट करेल जेणेकरून फ्री लिक्विड सरफेसला काढलेली टँजंट त्या रिझल्टंटला, म्हणजे ए आर इज परपेंडिक्युलर टू एटी, त्या रिझल्टंटला ती एटी काय असेल, परपेंडिक्युलर असेल. आणि हे होण्यासाठी फ्री लिक्विड सरफेस कसा बनला पाहिजे, कॉन्व्हेक्स बनला पाहिजे. कसा बनला पाहिजे, कॉन्व्हेक्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल कॉन्केव्ह कधी बनतो, जर हा ऍडेझिव्ह या कोएझिव्ह पेक्षा जास्त असेल. आणि या कंडिशन मध्ये फ्री लिक्विड सरफेस कसा बनलेला आहे, कॉन्व्हेक्स बनलाय. काय कंडिशन आहे, रिझल्टंट इकडे काय आला, कारण एसी बार हा मोठा आहे एपी बार पेक्षा. म्हणजे जेव्हा हा कोएझिव्ह फोर्स, जेव्हा लिक्विड मधला कोएझिव्ह फोर्स ग्रेटर असेल लिक्विड आणि सॉलिड मधल्या ऍडेझिव्ह फोर्स पेक्षा, तेव्हाची ही कंडिशन आहे. म्हणजे सरळ काय, इथं जे आपण लिक्विड घेतलंय त्याची सॉलिड सोबतची अटॅचमेंट कशी आहे, वीक आहे. म्हणजे ऍडेझिव्ह फोर्स कसा आहे, वीक आहे. आणि हे घडतं मर्क्युरी सारख्या लिक्विड मध्ये. म्हणजे तुम्ही जर मर्क्युरी जर सॉलिड सरफेस वरती ठेवली तर तो सरफेस ओला होत नाही. तुम्ही मर्क्युरी हातावरती घ्या, तुमचा हात ओला होणार नाही. म्हणजे हे असे लिक्विड्स आहेत, दिस टाइप ऑफ लिक्विड्स, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, डू नॉट वेट दी सॉलिड. डू नॉट वेट दी सॉलिडचा अर्थ यांचं सॉलिड सोबतचा जो ऍडेझिव्ह फोर्स असतो तो त्यांच्या स्वतःच्या मॉलिक्युल्स मधल्या कोएझिव्ह फोर्सच्या कंपॅरिझन मध्ये कमी असतो. ऍडेझिव्ह कमी, कोएझिव्ह जास्त, म्हणून रिझल्टंट इकडे आला. म्हणून लिक्विड सरफेसनं असा शेप घेतला, टँजंट परपेंडिक्युलर टू रिझल्टंट, म्हणून सरफेस कॉन्व्हेक्स बनला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्युअस अँगल बनला. सो दिस इज द कंडिशन. असे लिक्विड्स आहेत जे काय आहे, दॅट लिक्विड डू नॉट वेट दी सॉलिड, म्हणजे सॉलिड सोबतची त्यांची अटॅचमेंट, तो ऍडेझिव्ह फोर्स कसा असणार आहे, कमी असणार आहे त्यांच्या कोएझिव्ह पेक्षा. म्हणजे त्यांची स्वतःच्याच मॉलिक्युल सोबतची अटॅचमेंट जास्त आहे ऍज कम्पेअर टू त्यांचा ऍडेझिव्ह फोर्स. ओके, सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ ऑब्च्युअस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्युअस कधी असेल त्याच्यासाठीचं हे एक्सप्लेनेशन. ओके, तो झिरो कधी असतो आणि आणखी काही पार्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्टशी रिलेटेड आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये स्टडी करणार आहोत. यामध्ये आपण लिक्विडचा सरफेस स्पेरिकलच का असतो, सोप बबलची कंडिशन काय असते, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु सगळ्यांनी लेक्चर व्यवस्थित मन लावून करायचे आहेत आणि नोट्स रेग्युलरली काढायच्या. हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ज्याच्यावरती 1-2 क्वेश्चन नीट मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा जेडब्ल्यू मेन्स मध्ये तर 100% विचारले जातात. तर
आपण चॅप्टर कोणता स्टडी करतोय, फ्लुइड मेकॅनिक्सचा, दॅट इज द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करत आहोत. पहा, हे लिक्विड वरती डिपेंड आहे. मर्क्युरी हे असं लिक्विड आहे जे सॉलिड सरफेसला वेट करत नाही, म्हणजे त्याचा ऍडेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह पेक्षा कमी आहे, म्हणून रिझल्टंट इकडे आला. अगोदर जे आपण घेतलं होतं पार्शियली वेट करणारे लिक्विड जसं की केरोसिन, ज्यांच्यामध्ये हा ऍडेसिव्ह जास्त होता कोहेसिव्ह पेक्षा, म्हणून रिझल्टंट इकडे आला, म्हणून सरफेस कॉन्केव्ह बनला. तर ऑब्व्हियसली कशावरती डिपेंड आहे, लिक्विड कोणता आहे याच्यावरती ते डिपेंड आहे. ओके, मात्र आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हे रिझल्टंट फोर्सेस, या टेक्निकल गोष्टी तिथं कळणं महत्वाचं आहे. ठीक आहे, ऍज अ फिजिक्स स्टुडंट तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. ओके, सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करूयात. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. सो स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.